हा कार्यक्रम जॉय स्मायर मिनिस्ट्रीच्या भागीदारांमुळे आणि मित्र परिवारांमुळे शक्य झाला आहे. किती जणांना देवाने आपला उपयोग करावा वाटतं? ठीक आहे, तर बघा, तुमच्या माध्यमातून काही करवून घेण्यापूर्वी देवाला तुमच्या बाबतीत बरंच काही करावं लागणार आहे. आमीन. प्रत्येक गोष्ट आपापल्या वेळी सुंदर असते, पण तिचा ऋतू नसेल तर तिचा अक्षरशः विचका होतो. या आभाळाखालच्या प्रत्येक गोष्टीची एक योग्य आणि एक अयोग्य अशी वेळ असते. जेव्हा आपण ऋतूंची अनुभूती घेण्या एवढे परिपक्व होतो आणि ती आपल्या आयुष्यातली चांगली गोष्ट असते. आणि बघा, किती जणांना गोष्टी सोडून देणं जड जातं सांगा मला. ठीक आहे, मी समजू शकते. मी काही गोष्टींमध्ये मी इतरांपेक्षा खरंच खूप वाईट आहे. म्हणजे आता माझं थोडंसं वय वाढलंय. मी म्हातारी नाही झालेले, पण वय वाढलंय. मला ऑफिसमधल्या काही गोष्टी सोडून द्याव्या लागल्या. अशा गोष्टी बघा, खरं तर तंत्रज्ञान माझ्यापेक्षा खूप पुढे चाललंय. मला ते समजत नाही. म्हणून जर मी त्या तरुण मुलांना हाताळायला दिलं नाही तर मग मीच मूर्ख ठरेन, कारण मला ते समजूनही घ्यायचं नाहीये. मला ते शिकण्यातही रस नाहीये. तर ते करण्यापेक्षा मी पैसे देऊन कुणाकडून तरी करवून घेते ना. आणि बघा, हा माझा फोन चालत नाहीये. धन्यवाद. माझं कम्प्युटर चालत नाहीये. बघा, धन्यवाद. तू जरा इथे येऊन मला हे करून देऊ शकशील का? धन्यवाद. तर गेल्या 1-2 वर्षात असं झालं की मला काही मोठे बदल घडवून आणावे लागले. जसं तुमच्या लक्षात आलंच असेल की हल्ली कुणीतरी मला मदतही करतं. जसं पास्टर माई कधी कधी जिंजर करते. आणि बघा, सगळ्या गोष्टी स्वतःच करणंही थांबवायलाच हवं ना कधीतरी. तुम्ही सगळ्या गोष्टी स्वतः नाही करू शकत. एखादी वेळ अशी येते की तुम्ही काहीच नीट करू शकत नाही. तर बघा, मी खूपच दमले होते आणि मला दमण्याचा हक्कही आहे, कारण मी हे करते ती अनेक 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 वर्षांपासून. आणि मी ते बराच काळ केलं. सगळंच एकटीनेच करण्याचा प्रयत्न केला, कारण सगळे म्हणायचे की तुला माहिती, तू केलंस तर छान होईल, असं आणि तसं आणि तसं. आणि एक सांगू, मी ते करत राहिले आणि स्वतःला आजारी करून घेतलं. माझ्याकडे काही पर्यायच नव्हता. जोवर तुमच्या आयुष्यात आणीबाणीची वेळ येत नाही तोवर तुम्ही बदलत नाही, आणि आणीबाणीच तुम्हाला बदलायला भाग पाडत असते. पण बघा, आशा ही आहे की ही लक्षणं ओळखण्या एवढे आपण हुशार बनूया आणि जे बदल करणं गरजेचं आहे ते योग्य वेळी करू. आपण त्यांची निवड करू. आपल्याकडे पर्याय नसल्याने ते बदल आपल्याला करावे लागू नयेत. आम्ही तर आता बघा, मी असंच काहीतरी घेते. म्हणजे किती जणांना पाणी आवडत नाही? मी त्याबद्दल बोलत नाही. मी विचारते, किती जणांना पाणी प्यायला मनापासून आवडत नाही? ठीक आहे, छान. माझं तुमच्यावर प्रेम आहे, कृपा करून चिडू नका. पण पाणीच न पिणंही तुम्ही करू शकता, आणि ती सगळ्यात मूर्खासारखी गोष्ट आहे. कारण बघा, तुमची किडनी योग्य पद्धतीने स्वच्छ ठेवणारी पाणी ही एकच गोष्ट आहे. तुम्ही जर पाण्यात चहाची बॅग बुडवली तर ते पाणी नाही राहत ना, ते चहाचं पाणी होतं. आणि फक्त पाणी न प्यायल्याने खूप लोकांना बरं वाटत नाही आणि त्यांच्यात काही शक्तीच नसते अहो. आणि म्हणूनच आत्ता मी तुम्हाला हे सांगते, म्हणजे तुम्हाला ते कळलंय, तर तुम्हाला माहिती आहे, म्हणजे आता तुम्ही त्यासाठी जबाबदार आहात. मग आता तुम्हाला किडनी स्टोन्स आले आणि डॉक्टर तुम्हाला म्हणाले की तुम्ही पुरेसं पाणी पित नाही. आता म्हणा, हो, जॉयसने मला सांगितलं. किती जणांना पुरेशी झोप मिळत नाही? तुम्हाला याचं उत्तर माहितीये, झोपायला जा. म्हणजे खरं तर आपल्या बऱ्याच समस्या सोडवणं हे तेवढं कठीण नसतं. हो, मला माहितीये मी झोप काढायला हवी, पण मला माहितीये मी जास्त पाणी प्यायला हवं, पण मला माहितीये मी निवृत्तीसाठी आतापासूनच पैसे साठवायला हवेत, पण मी माझ्या कामात लक्ष द्यायला हवं, पण कदाचित मी हे बोलायला नकोय, पण चला आता हा पण आपल्या आयुष्यातून बाहेर काढून टाकूया का?
आणि आपण जे करायला हवं, आपल्याला जे माहिती आहे ते करायची सुरुवात करा. आणि इथे आपण निर्णय घेऊया की आपण अधिक चांगल्या प्रकारे गोष्टी सोडून द्यायला शिकूया, जेणेकरून देवाच्या मनात आपल्यासाठी असणाऱ्या नवीन नवीन गोष्टी आपल्याला मिळतील. देवाने करून झालेल्या गोष्टी तशाच लटकट ठेवण्याचा प्रयत्न आपण करत असू तर काय उपयोग? कारण एकदा देवाने ते पूर्ण केल्यावर तुम्ही त्याचा कधीच आनंद घेऊ शकत नाही. आमेन. देवाने मला वस्तू देऊन कशा टाकायच्या तेही दाखवलंय. एकदा त्याने मला एखादी गोष्ट देऊन टाकायला सांगितली आणि त्यानंतरही मी ती ठेवली तर तिचा आनंद घेण्यासाठी पुन्हा कधीही ती माझ्यासाठी अभिषिक्त नसेल. कदाचित मी ती ठेवून देईन पण मी तिचा आनंद घेऊ शकणार नाही, कारण ती माझ्या मालकीची नाही आणि देवाने सांगितलंय ती देऊन टाक. एका ऋतूतून दुसऱ्या ऋतूत जाण्याची घाई केल्याने सुद्धा समस्या निर्माण होतात. कदाचित तुमचा वाट पाहण्याचा ऋतू असेल, तुम्ही वाट बघून थकला असाल. कदाचित तुम्ही अशी नोकरी करताय जी तुम्हाला आवडत नाहीये, तुम्ही देवाची वाट बघून थकून जाता आणि नोकरी सोडायची असं तुम्ही ठरवून टाकता. बघा, बऱ्याचदा तुम्ही वाट पाहताना थकता म्हणून तुम्ही असे निर्णय घेता जे अगदी अगदी मूर्खासारखे असतात. देव तुमची सुटका करत नाही तोवर तुम्हाला तसंच राहावं लागेल. आणि एकदा का त्याने तुमची सुटका केली की तुम्हाला पुढे सरकावंच लागेल. एकेकाळी मी सेवा कार्यात नोकरी करत होते. तिथे मला चांगलं वागवलं जात नव्हतं. मला तिथून बाहेर पडायचं होतं आणि माझ्या पद्धतीने गोष्टी करायची खूप इच्छा होती. पण मनात खोलवर कुठेतरी माहीत होतं की मी आत्ता जावं अशी देवाची इच्छा नाही आहे, कारण त्याने माझी सुटका केलेली नाही अजून. आणि मग देवाने मला जा असं सांगेपर्यंत मला ते आवडायला लागलं होतं खूप. आणि मग मला तिथून जायचंच नव्हतं. तर तुम्हाला तुमच्या इच्छेप्रमाणेच सगळं मिळेल असं नाही. आता ऋतूंच्या मागे धावण्याचं एक उदाहरण बघा. मिसुरीमध्ये एका वर्षी हिवाळा उबदार होता आणि हिवाळ्यात आम्हाला वाटलं की हे किती छान आहे. अरे हे तर छानच आहे. या हिवाळ्यात थंडी नाही, हिवाळा नसल्यासारखं वाटतंय आणि आम्हाला ते मस्त वाटलं होतं. पण वसंत ऋतूत आमच्या लक्षात आलं की कडाक्याची थंडी न पडल्याने ढेकूण मेलेच नाहीयेत. आता बसा. तर त्या वसंत ऋतूत आमच्याकडे ढेकूण, किडे, कीटक सगळंच होतं आणि आमच्याकडे लेडी बग्सची साठच आली. आमच्याकडे लेडी बग्स तर फारूकडे बेडूक होते ना, त्याच्या ड्राईव्हवेमध्ये, त्याच्या अवन्समध्ये बेडूक, त्याच्या पलंगामध्ये बेडूक. तर तसे आमच्याकडे लेडी बग्स होते. आमच्या घरात शेकडो लेडी बग्स होते असं म्हटलं तर अतिशयोक्ती नसेलच ती. आणि बघा, जर तुम्हाला सायनस आणि ॲलर्जीचा त्रास असेल तर ते आवडत नाही तुम्हाला, कारण वसंत ऋतूत किड्यांचा त्रास होऊ नये म्हणून आधी कडाक्याची थंडी पडायला हवी होती. आणि बघा, एक ऋतू वगळून दुसऱ्या ऋतूत जाणं मजेशीर असू शकतं, पण काही लोकांना असा ऋतू वगळायचा असतो ज्यात देव आपल्याला काही सांगू पाहत असतो, आपल्याला कडक शिक्षा देत असतो, आपल्यातल्या गोष्टी बदलत असतो आणि नव्याने जन्म घेतल्यापासून थेट तो तुम्हाला मोठ्या छान गोष्टीपर्यंत नेऊ पाहत असतो. पण बघा, तुम्ही त्या ठिकाणी कदाचित पोहोचाल पण तिथे टिकून राहण्यासाठीचं चारित्र्य नाही विकसित होणार ना तुमच्यात. चला, मी पुन्हा सांगायला हवंय का? मी जेव्हा माझ्या बैठकीच्या खोलीत जमिनीवर बसून 20 लोकांना शिकवण द्यायचे, मी आत्ताही तसाच उपदेश करते आहो. तेव्हा मी टीव्हीवर लोकांना, उपदेशकांना पाहायचे आणि मला आठवते, मला वाटायचं देवाने मला इथे का अडकवून ठेवलंय? मी यांच्यापेक्षा चांगला उपदेश देऊ शकते खरं तर. बघा, हेच कारण होतं की मी बैठकीच्या खोलीत अडकून पडले. मी उपदेश करू शकत नव्हते असं नाही, पण माझी वृत्ती योग्य नव्हती. चला आता तुमच्याशी बोलते मी. बघा, मी इथे बसून विचार करणार की मी उपासना टीमकडे नोकरीसाठी अर्ज पाठवलाय, त्यांनी मला नोकरी दिली नाही, तिथल्या कुणाहीपेक्षा मी चांगलं गाईन खरं तर. पण बघा, ही वृत्ती तुम्ही सोडून दिली नाही तर तुम्ही आहात तिथेच बसून राहणार हो. कारण देवाला आपण कुणावर किती छाप पाडू शकतो यापेक्षा आपली वृत्ती आणि आपलं चारित्र्य याची जास्त काळजी आहे, लक्षात घ्या. समजा तुमच्याकडे खरी प्रतिभा आहे आणि तरीही देव तुमचा उपयोग करून घेत नसेल तर तुम्ही तुमचं चारित्र्य तपासून घेणं कधीही चांगलंच. तुम्ही स्वतःलाच विचारा, मी लोकांशी कसा वागतो? लोकांवर टीका करण्याची, त्यांचं परीक्षण करण्याची वेळ येते तेव्हा मी कसं वागते बरं? एक सांगू, या गोष्टी देवासाठी महत्वाच्या आहेत म्हणून माणूस वरवरच्या गोष्टी बघत असतो, देव आतल्या गोष्टी बघत असतो. आमीन.
देव आपलं मन बघतो, म्हणूनच देव अशा कुणाचा तरी उपयोग करतो. तुम्हाला समजतच ते अख्ख्या जगात त्याने त्याचा उपयोग का केला. कारण बघा, बाह्य रूप देवावर छाप पाडणारं नसतं, त्याचं मन सोन्याचं आहे हे देव जाणत असतो. आपण आपल्या बाह्य रूपापेक्षा आतल्या रूपाकडे जास्त लक्ष द्यायला हवं. आपण जेवढा वेळ 5-5 वेळा कपडे बदलण्यात आणि मेकअपचे थर चढवण्यात घालवतो, तेवढा वेळ जर आपण बाहेर जाण्यासाठी आध्यात्मिक दृष्ट्या तयार होण्यात घालवला ना, तर मग चला, मी काय म्हणते ते पटतंय ना? पटलं नाही तरी मी बोलणारच आहे. एक सांगू, मी सकाळी पलंगावरून उठल्यावर जशी दिसते तिथपासून अशी दिसेपर्यंत मला 45 मिनिटं लागतात अहो जवळजवळ. आणि बघा, सुदैवानं मी आधीच शिकले की या गोष्टींच्या तयारीत वेळ घालवण्याआधी मी देवासोबत वेळ घालवायला हवा. पण काही वर्ष होती की मी हे केलं नव्हतं. आणि एक सांगू का, मी छान दिसण्यासाठी किती मेकअप केला असेल, पण मी जशी वागले त्यामुळे देवाच्या नजरेत मी कुरूपच होते ना. ऐकताय ना? इतर कुणाला तुम्ही कामात किती छान आहात असं वाटल्याने फरक पडत नाही. तर देव आपली वृत्ती, आपलं चारित्र्य, आपण लोकांशी कसे वागतो, आपण त्यांच्याशी कसे बोलतो, त्यांच्याबद्दल काय बोलतो ते बघतो. तुमच्या आयुष्यात असे ऋतू येतील जेव्हा देव प्रत्येक मार्गाने तुमची फक्त सुटकाच करेल. कडक शिक्षेचे ऋतू. तुम्ही कसे वागता हे बघण्यासाठी तुमच्या मनासारखं काहीही न होण्याचे ऋतू. चला आता. चला, माझं पूर्ण होतं चाललंय. मी अधिक सामर्थ्यशाली होऊ शकते. तुम्हाला कळणार आहे मी. पडीक जमिनीची नांगरणी करताना आपल्या आयुष्यात नांगरणीचे ऋतू येतात. कल्पना करा, तुम्ही एक भरपूर घाणीनं भरलेलं, कधीही नांगरलं न गेलेलं शेत आहात आणि शेतकरी नांगर घेऊन आलाय आणि तो नांगर फिरवायला लागतो, तेव्हा तुम्हाला बरं वाटेल ना? तर खूप छान असेल ते. कारण बघा, आपल्या आयुष्यातल्या पडीक जमिनीची, खडकाळ आणि घट्ट चिकट मातीची नांगरणी ही व्हायला हवी. कारण नांगरलं जाणं खूप गरजेचं असतं. किती जणांनी देवाने आपला उपयोग करावा असं वाटतं? ठीक आहे, तुमच्या माध्यमातून खूप काही करवून घेण्यापूर्वी देवाला तुमच्यावरही काम करावं लागतं. आमीन. अरे माझ्या परमेश्वरा, मी आत्ता जिथे उभी आहे तिथे उभी राहण्यासाठी मी कशाकशातून गेले हे वर्णन करून सांगायची सुरुवात जरी मी केली ना तरी खूप आहे. अरे बाप रे, मला दिल्या गेलेल्या वागणुकीने ना माझा दृष्टिकोन अगदी वाईट झाला होता. म्हणजे मला स्वतःची दया यायची, माझं डोकं फिरायचं, जग माझं देणं लागतं असं वाटायचं. मी बंडखोर होते, खास करून पुरुषांच्या बाबतीत जास्त. आणि देवाने ते तसं चालू दिलं. आणि एक सांगू का, मला कळायचंच नाही की देव माझं काहीतरी करत का नाहीये. पण आता मागे वळून बघते तेव्हा मला खूपच आनंद होतो. की देवाने मला वाट पाहायला लावली. खूप आनंद आहे की देवाने माझ्यावर अशी परिस्थिती येऊ दिली नाही जिथे मी मूर्खासारखं वागून स्वतःचं हसं करून घेतलं असतं आणि त्याच्या नावाला लाज आणली असती. तुम्हाला जिथे जायचंय तिथे जाण्याची इतकीही घाई करू नका. देवाला तुमच्यामध्ये जे करायचंय ते करू देण्यासाठी थोडा वेळ द्या त्याला. आणि योग्य वेळ आल्यावर तो तुमच्याकडून काहीतरी करवून घेऊ शकेल. पण तुमची आध्यात्मिक परिपक्वता ही त्याच्यासाठी अधिकाधिक महत्वाची असते, हे लक्षात घ्यायला हवं तुम्ही. आमीन. नांगरणीचा ऋतू. येशूने त्याला म्हटले, जो कोणी नांगराला हात घातल्यावर मागे पाहतो तो देवाच्या राज्यास उपयोगी नाही. जेव्हा तुम्ही खूप कष्ट करत असता ते किती कठीण आहे असा विचार करू नका, कापणीचा विचार करा. आमीन. जेव्हा तुम्ही कठीण गोष्टीतून जात असता असं करू नका की हे किती कठीण आहे, मी हे करू शकेन की नाही माहित नाही, देवा मी सोडून देते, मी हार मानते, तर थांबतच नाहीये. आज जर मला यश मिळालं नाही तर देवा मी पुढे जाऊच शकणार नाही. देवाचं जॉयसने मला बोलावलं नसतं आणि शब्द दिला नसता, मला नाही वाटत मी तारले गेले असते.
या सभागृहातील प्रत्येकासाठी माझ्याकडे वचन आहे, मोठे व्हा. आणि हे मी स्वतःलाही सांगते, देवाने जे मला सांगितलं नाही असं काही मी तुम्हाला कधीच सांगणार नाही, याची खात्री बाळगा. आमेन. बायबल म्हणते की आपण आशेनं नांगरणी करायला हवी. आशा म्हणजे काय सांगू तुम्हाला? आशा म्हणजे कुठल्याही मिनिटाला काहीतरी चांगलं घडेल ही अपेक्षा करणं होय. मला हे फारच आवडलं. आपण अशाच अपेक्षेने जगायला हवं आणि जेव्हा आयुष्यात कठीण गोष्टी येतात आपण त्यांना आशेनं तोंड द्यायला हवं, वाईट दृष्टिकोनातून नाही. आपण म्हणायला हवं यातून चांगलंच घडणार आहे, हे घडण्यामागे काहीतरी कारण आहे, मला याची गरज आहे आणि मला तसं वाटत नसलं तरी देव हे माझ्या चांगल्यासाठीच करतोय, त्यामुळे माझी वाढ व्हायला मदत होणार आहे, मी परिपक्व होणार आहे, मला अनुभव मिळतोय जो मी पुढच्या आयुष्यात उपयोगी आणू शकणार आहे. आमेन. तुम्हाला माहिती आहे अनुभवापेक्षा हुकमी काही नसतं. मी जे सांगते त्यावर तुम्ही विश्वास का ठेवता त्याचं एक कारण आहे की मी जे तुमच्याशी बोलते त्यातून मी गेले हे तुम्हाला माहिती आहे. मी जाऊन $1 उपदेश पुस्तक विकत घेऊन हे संदेश तयार करत नाही ना. मी हे सगळं जगले, यातून गेले मी. आणि जेव्हा मी तुम्हाला हे सांगते की तुम्ही देवावर विश्वास ठेवलात तर तो सगळं काही तुमच्या चांगल्यासाठीच करेल, मला अनुभवातून हे कळलंय की ते करण्यासाठी तुम्ही देवावर विश्वास ठेवलात तर तो ते तुमच्या चांगल्यासाठी नक्कीच करेल. जेव्हा मी तुम्हाला सांगते तुम्ही तुमची कापणीची वेळ येईपर्यंत सोडून दिलं नाहीत आणि हार मानली नाहीत तर मी तुम्हाला वचन देते की कापणीची वेळ येईलच आणि म्हणून तुम्ही नांगरणी करता तेव्हा आशेनं नांगरणी करा. 1 कोरिंथ 9:10 तो हे सर्वस्वी तुमच्या आमच्याकरिता सांगतो. हो, हे तुमच्या आमच्याकरिता लिहिले होते अशा अर्थाने की जो नांगरतो त्याने आशेने नांगरावे आणि जो मळणी करतो त्याने ती उपभोग घेण्याच्या आशेने करावी. मला आवडलं हे. पडीक जमिनीची नांगरणी करायला हवी आणि जेव्हा तिची नांगरणी केली जाते तेव्हा नक्कीच ते तितकं मजेशीर नसतं, ते कठीणच असतं. देवाची आज्ञा कशी पाळायची हे शिकणं कठीणच आहे, पण एकदा का तुम्ही तत्परतेने आणि जलद देवाची आज्ञा पाळाल तर आयुष्य इतकं गोड आणि सुंदर असेल, कारण देव सांगतो ते शोधून करणं हे सगळ्या समस्यांवरचं उत्तर असेल. होशे 10:12 तुम्ही आपणासाठी धार्मिकतेची पेरणी करा म्हणजे प्रेमाची कापणी कराल. पडीक जमीन नांगरून काढा कारण परमेश्वराने येऊन तुम्हावर धार्मिकतेची दृष्टी करावी याकरिता त्याला शरण जाण्याचा हा समय आहे. म्हणजे आशीर्वादासाठी सज्ज व्हा. कदाचित आता तुमची पडीक जमीन म्हणजे तुम्ही कुणावर तरी रागावला आहात आणि तुम्ही ते सोडून देणार नाही आहात. मी विचार करते आज इथे असे किती जण आहेत ज्यांनी कुणाला तरी क्षमा करायची गरज आहे. बरं, मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. विश्वासणारे म्हणून आपली सगळ्यात मोठी समस्या ही आहे अक्षमाशीलता, नाराज राहणं, लोकांवर वैतागणं. म्हणजे चर्चमध्ये ही पहिल्या क्रमांकाची समस्या आहे. येशूने जशी आपल्याला क्षमा केली तशी आपण पटकन क्षमा करायला शिकलो ना तर चला आता. जर ख्रिस्ती एकमेकांवर प्रेम करायला लागले तर या जगाचं काय होईल कल्पना करा. मग आपले बंपर स्टिकर कुणासाठी तरी त्याचा काहीतरी अर्थ असेल. हो मग बघा, जोवर आपण ढिंडोरा पिटवतोय काही गोष्टींचा देखावा करून की मी ख्रिस्ती आहे, तोवर आपण जे करू त्यावर लक्ष असणारच आहे. जर तुम्ही तुमच्या गाडीवर बंपर स्टिकर लावणार असाल तर वेगमर्यादा तोडू नका, लोकांना शिव्या देऊ नका. चला, कदाचित माझं सगळं बोलणं आवडणार नाही पण तरी मी ते बोलणारच आहे. तर इथे 1 मिनिट थांबूया. ही वेळ आहे क्षमा करण्याची, ही वेळ आहे सोडून देण्याची, ही वेळ त्यातून बाहेर पडून तुमचं आयुष्य सुरू करण्याची. तुम्हाला नाही माहित ते माझ्याशी कसं वागलेत, ते तुमच्या बाबतीत काय घडलंय ते माहित नाही, पण माझ्या बाबतीत काय घडलं माहितीये ना मला.
आणि इतर अनेकांच्या बाबतीत काय घडलं तेही माहितीये, आणि आपण येशूशी कसे वागलो हे सुद्धा माहितीये. कुणाकडेही काही कारण नसावं रागाला पकडून ठेवण्यासाठी. कोणते योग्य सबब सापडूच नये तुम्हाला कधी. चला आता, तुम्हाला सबब सापडणारच नाही. पण तुला नाही माहिती काही. पण बघा, तुमच्या बाबतीत जे काही घडलं ते महत्वाचं नाही असं नाहीये. पण मुद्दा असा आहे, तुम्ही जेव्हा क्षमा करता तेव्हा तुम्ही शत्रूवर उपकार करत नाही, स्वतःला मदत करत असता. ऐकलं ना? मी क्षमाशीलतेवर एक पुस्तक लिहिलं, त्याला नाव दिले स्वतःवर उपकार करा आणि क्षमा करा. आणि देवाची आज्ञा पाळून आपण स्वतःला मदत करतोय. देव तुम्हाला जे काही करायला सांगतो, तुम्ही म्हणाल मी यातून बाहेरच पडू शकत नाही. ठीक आहे, तुम्हाला लगेचच या भावनेतून बाहेर नाही पडता येणार, पण देव जे करायला सांगतोय ते करा. ज्यांच्यावर तुमचा राग आहे अशा लोकांसाठी प्रार्थना करायला लागा आणि बघा तुम्ही किती काळ त्यांचा द्वेष करू शकतात. चला, रोज त्यांच्यासाठी प्रार्थना करा. त्यांना आशीर्वाद मिळावेत म्हणून करा. त्यांना आशीर्वाद देण्यासाठी देवाकडे प्रार्थना करा. आणि संधी मिळाली आणि गरज असेल तर ती गरज तुम्ही भागवू शकाल अशी गरजही भागवा तुम्ही. मग तुमच्या देहाला ते कितीही आवडलं नाही, वाईट वाटलं तरी तुम्ही ते जा आणि करा. कारण अशाच प्रकारे तुम्ही तुमच्या आयुष्यातली सैतानाची ताकद मोडून टाकता जेव्हा तुम्ही येशूसारखं वागायला लागता. आमीन. समजा तुम्ही स्थानिक चर्चमध्ये धर्मोपदेशक असाल आणि तुम्ही एखाद्याचं संगोपन केलं असेल, त्याला मुलासारखं वाढवलं असेल आणि त्यानेच स्वतःचं चर्च स्थापन केलं आणि तो बाजूला पडला, तर त्याला नवीन साऊंड सिस्टम घेऊन द्या. हो, हे तुम्ही करू बघा. प्रेम कधी अपयशी होत नाही. द्वेष, चीड, कडवटपणा नेहमीच अपयशी होतात, पण प्रेम नाही अपयशी होत. देवाने इतर शस्त्रांसारखं नसलेलं एक शस्त्र आपल्याला दिलंय, ते म्हणजे प्रेमाचं युद्ध. आणि फक्त एवढंच नाही तर ती अक्षरशः गंमत आहे. ही मोठी गंमत आहे की सैतान वेडा झालाय. तुमच्या आजूबाजूला बसून जे तुमच्याशी वाईट वागलेत त्यांच्यावरच तुम्ही प्रेम करताय. ओहो, तुम्ही आता कुठल्या ऋतूत आहात की तुम्ही कमी स्वार्थी होण्यासाठी देव तुमच्याशी असं वागतोय? काहीच उत्तर नाही. ठीक आहे. आणखी शिस्तप्रिय होण्याबद्दल काय वाटतंय? कर्जातून मुक्त होण्याबद्दल काय म्हणूया? जाल तिथे प्लास्टिकच्या पिशव्या फेकणं थांबवाल का तुम्ही? सांगा मला. माझ्या खात्यावर टाका असं म्हणायला किती मजा येते ना. पण जेव्हा बिल येतं ना, आमीन. समजा जर देव एखाद्याला निरोगी राहायला सांगतोय, स्वतःची काळजी घ्यायला सुरुवात करा असं सांगतोय, तर मग किती जण असे ज्यांना देव सांगतोय की सतत आरोग्याला हानिकारक अन्न खाऊ नका, थांबवा ते. तर तुमच्या आयुष्यात जो ऋतू चाललाय त्याचा आदर राखा आणि तुम्ही जे करताय ते नेहमीच करू शकाल असा विचारही करू नका, कारण गोष्टी बदलत राहणार. कारण बदल हीच सातत्यपूर्ण गोष्ट आहे, म्हणून त्याच्याशी संघर्ष करू नका. कारण त्या संघर्षाने तुम्हालाच दुःख होईल. हा कार्यक्रम जॉयस मायर मिनिस्ट्रीच्या भागीदारांमुळे आणि मित्रपरिवारांमुळे शक्य झाला आहे.